गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः, ओम अत्रिवरदाय नमः, ओम दत्तात्रेयाय नमः, ओम कालाग्निशमनाय नमः, ओम योगी जनवल्लभाय नमः, ओम लीला विश्वंभराय नमः, ओम सिद्धराजाय नमः, ओम ज्ञानसागराय नमः, ओम विश्वंभर अवधूताय नमः, ओम माया मुक्त अवधूताय नमः, ओम माया युक्त अवधूताय नमः, ओम आदि गुरु नमः, ओम शिवरूपाय नमः, ओम देवदेवेश्वराय नमः, ओम दिगंबर अवधूताय नमः, ओम कमललोचनाय नमः। अध्याय 31। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका। योगेश्वर कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्म सकळ। योगेश्वर म्हणती स्त्रियेसी, आचार स्त्रियांचे पुससी। सांगेन तुझ विस्तारेसी, भव सागर तरावया। पती असता कवण धर्म, अथवा मेलिया काय कर्म। उभय पक्षी विस्तारेसी, सांगेन ऐक एक चित्ते। कथा स्कंद पुराणात, काशी खंडी विस्तृत। स्त्रियांचे धर्म बहुत, एक चित्ते ऐकावे। अगस्ती ऋषी महामुनी, जो का काशी भुवनी। लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा। पतिव्रता शिरोमणी, दुजी नवती आणिक कोणी। असे तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा। त्या अगस्तीच्या शिष्यात, विंध्य नामे असते विख्यात। पर्वत रूपे असे वर्तत, होता भूमीवरी देखा। विंध्याचळ म्हणजे गिरी, अपूर्व वने त्यावरी। शोभायमान महाशिखरी, बहु रम्य परियेसा। ब्रह्मर्षी नारद मुनी, हिंडत गेला तये स्थानी। संतोष पावला पाहोनी, स्तुती केली तये वेळी। नारद म्हणे विंध्यासी, सर्वात श्रेष्ठ तू होसी। सकळ वृक्ष तुझ पाशी, मनोरम्य स्थळ तुझे। परी एक असे उणे, मेरू समान नव्हेसी जाणे। स्थळ स्वल्प या कारणे, महत्व नाही परियेसा। ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्याचळ कोपोनी। वाढता झाला ते क्षणी, मेरू परी होईन म्हणे। वाढे विंध्याचळ देखा, सूर्यमंडळ सन्मुखा। क्रमांतरे वाढता ऐका, गेला स्वर्ग भुवनासी। विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी, अंधकार अहर्निशी। सूर्य रश्मी न दिसे कैशी, यज्ञादी कर्मे राहिली। ऋषी समस्त मिळोनी, विनवू आले इंद्र भुवनी। विंध्याद्रीची करणी, सांगते झाले विस्तारे। इंद्रकोपे तये वेळी, गेला तया ब्रह्म्या जवळी। सांगितला वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा। ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी। अगस्ती असे पुरी काशी, त्यासी दक्षिण दिशे पाठवावे। दक्षिण दिशा भूमीसी, अंधार पडिला परियेसी। या कारणे अगस्तीसी, दक्षिण दिशे पाठवावे। अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचळ आहे जो का। गुरु येता सन्मुखा, नमिता होई दंडवत। सांगेल अगस्ती शिष्यासी, वाढो नको म्हणेल त्यासी। गमन करिता शिखरेसी, भूमी समान करील। या कारणे तुम्ही आता, काशीपुरा जावे तत्वता। अगस्ती ते नमता, दक्षिणेसी पाठवावे। येणे परी इंद्रासी, सांगे ब्रह्मदेव हर्षी। निरोप घेऊन वेगेसी, निघता झाला अमरनाथ। देवासहित इंद्र देखा, सवे बृहस्पती ऐका। सकळ ऋषी मिळोनी देखा, आले काशी भुवनासी। अगस्तीच्या आश्रमासी, पातले समस्त इंद्र ऋषी। देव गुरु महर्षी, बृहस्पती सवे असे। देखोनिया अगस्ती मुनी, सकळा ते अभिवंदोनी। अर्घ्यपाद्य देऊनी, पूजा केली भक्तीने। देव आणि बृहस्पती, अगस्तीची करीती स्तुती। आणिक सवेची आणि ती, लोपामुद्रा पतिव्रता। देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती। पूर्वी पतिव्रता बहुती, लोपामुद्रा सरी नवती।
अरुंधती सावित्री सती अनुसूया पतिव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वयंभू पत्नी मेनिका अतिविख्याती. हिमवंतांची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता स्वाहादेवी विख्याता. यज्ञ पुरुष प्राणेश्वरी याहुनी आणिक ख्याता लोपामुद्रा पतिव्रता. ऐका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगतसे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारोन. पुरुष जेविता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी. आणिक सेवा ऐशी करणे पुरुष देखोनी उभे राहणे. आज्ञे विण बैसो नेणे अवज्ञा न करणे पतीची. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे. पती निरोपा विण न जाणे दान धर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी मनी भावी जे हाची हरी. शयनकाळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीसी. पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन कीजे नारी. चोळी तानवडे ठेवावी दुरी तेणे पुरुष शरीर स्पर्शू नये. स्पर्शे चोळी पुरुषासी हानी होत आयुष्यासी. घेऊ नये नाव तयासी पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती ऐका पुढे उठी जे सती देखा. करणे संडास मार्जन निका करणे निर्मळ मंगलप्रद. स्नान करुणी त्वरित पूजुनी घ्यावे पती तीर्थ. चरणी मस्तक ठेवोनी यथार्थ शिवा समान भावावे. अस्ता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष. ग्रामा गेलिया पुरुष शृंगार आपण करू नये. पती निष्ठुर बोले जरी आपण कोप कदा न करी. क्षमा म्हणोनी चरण धरी राग न धरी मनात. पती येता बाहेरोनी सामोरी जायते क्षणी. सकळ कामे त्यजूनी सन्मुख जाय पतिव्रता. काय निरोप म्हणोनी पुसावे ऐसे वंदोनी. जे वसे पतीच्या मनी त्याच परी रहाटे. पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन ऐका देवगण. बहिर्द्वारी जाता जाण अनेक दोष परियेसा. बहिर्द्वारी जाणे जरी पाहू नये नर नारी. सवेची परतावे लवकरी आपुले गृही असावे. जरी पाहे बहिर्द्वारी उलूक योनी जन्मे नारी. याच प्रकारे निर्धारी पतिव्रत्य लोपामुद्रेचे. लोपामुद्रा पतिव्रता बाहेर न वचे सर्वथा. प्रातःकाळ जोका होता संडास मार्जन करीतसे. देव उपकरणी उजळोनी गंधाक्षदादी करुनी. पुष्पवाती पंचवर्णी रंगमाळा देवांसी. अनुष्ठाना हुनी पती येता सकळ आयती करी तत्वता. धरोनी पतीच्या चित्ता पती सवे रहाटे ती. पुरुषाचे उच्छिष्ट भोजन मनोभावे करणे आपण. नसता पुरुष ग्रामी जाण घ्यावा अतिथी धेनू प्रसाद. अतिथीसी घालावे अन्न अथवा धेनू ते पूजोन. भोजन करावे सगुण पतिव्रता परियेसा. गृह निर्मळ निरंतर करी निरोपा वेगळा धर्म न करी. व्रतोपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाणा. उत्साह होता नगरात कधी पाहू नये म्हणत. तीर्थयात्रा विवाहार्थ कधीही न वाचे परियेसा. पुरुष संतोषी असता जरी दुश्चित नसावी त्याची नारी. दुश्चित्त नसावी त्याची नारी. पुरुष दुश्चित्त असता जरी आपण संतोषी असू नये. रजस्वला झालिया देखा बोलो नये मौन्य निका. नायकावे वेद ऐका मुख पुरुषा दाखवू नये. ऐसे 4 दिवसांवरी आचरावे तिये नारी. सुस्नात होता ते अवसरी पुरुष मुख अवलोकीजे. जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप घ्यावे मनी. सूर्यमंडळ पाहोनी घरात जावे पतिव्रते. पुरुष आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावी जे ख्यात. शेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी. करी कंकणे तोडर चरणी पुरुषां समीप येणे परी. न करी इष्टत्व शेजारणीशी. न करी इष्टत्व शेजारणीशी. रजक स्त्री कुंटिणीसी.
जैन स्त्री द्रव्य हिनेसी इष्टत्व करिता हानी होय. पुरुष निंदक स्त्रियेसी न बोलावे तियेसी बोलता दोष घडे तीसी पतिव्रता लक्षण. सासू श्वसूर नणंद वहिनी दीर भावा ते त्यजूनी राहता वेगळेपणी श्वान जन्म पावती. अंग धुवो नये नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणे. पायी विरवल्या वीण जाणे फिरू नये पतिव्रते. जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये वडिलांसन्मुखा. पतिव्रता लक्षण ऐका येणे परी असावे. पती सवे विवाद करिता पावे महाखेद. पती अंतःकरणी उद्वेग आपण कदा करू नये. जरी असे अभाग्य पुरुष नपुंसक जरी असे देख असे व्याधिष्ठ अविवेक तरी देवा समान मानावा. तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी. त्याचे बोलणे रहाटे तरी परमेश्वरा प्रिय होय. पतीचे मनी जे जी आवडी तैसीच ल्यावी लेणी लुगडी. पती दुश्चित असता घडी आपण शृंगार करू नये. सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी. असता कन्या पुत्र जरी तया मुखी सांगावे. जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी खूण. अमुक पाहिजे म्हणोनी निर्धार करोनी न सांगिजे. जितुके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी. समर्थ पाहोनी कांक्षेसी पती निंदा करू नये. तीर्थयात्रे जाती लोक म्हणून न गावे कौतुक. पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे. भागीरथी समान देख पतिचरण तीर्थ अधिक. पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टती. व्रत करणे असेल मनी ते पुरुषा करावे पुसोनी. आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणे होय. आणिक जाय नरका प्रती पती घेवनी सांगाती. ऐसे बोलती वेद श्रुती बृहस्पती सांगत असे. पतीस क्रोधे उत्तर देती श्वान योनी जन्म पावती. जंबुक होवनी भुंकती ग्रामा सन्निध येऊन. नित्य नेम करणे नारी पुरुष उच्चिष्ट भोजन करी. पाद प्रक्षालोनी तीर्थधारी घेवोनी तीर्थ जेवावे. पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर. पावे ती वैकुंठ पुर पती सहित स्वर्ग भुवना. जावो नये वन भोजनासी अथवा शेजारी गृहासी. इष्ट सोयरे म्हणोनी हर्षी प्रतिदिनी न जावे. आपुला पुरुष दुर्बळ किती समर्थाची न करावी स्तुती. पती असता अनाचार रीती आपण निंदा करू नये. कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती. तोची म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करोनिया. सासू श्वसूर पुरुषांपुढे नेटे बोलो नये गाढे. हासो नये त्यापुढे पती आयुष्य उणे होय. सासू श्वसूर त्यजून आपण वेगळे असू म्हणे कवण. वृक्ष योनी जन्मोन अरण्यात हिंडेल. पुरुष कोपे मारी जरी मनी म्हणे हा मनो नारी. मनी म्हणे हा मरो नारी. जन्म पावेल योनी व्याघ्री महाघोर अरण्यात. परपुरुषाते नयनी पाहे उपजता वर डोळी होय. पुरुष वंचुनी विशेष खाय ग्राम सुकर होयती. तोही जन्म सोडोनी उपजे वाघुळाचे योनी. आपुली विष्ठा आपण भक्षुनी वृक्षावरी लोंबत असे. पती सम्मुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी. उपजे मुखी होऊनी सप्त जन्म दरिद्री. पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैर धरी. सप्त जन्मांवरी दुर्भाग्यता होय अवधारा. पुरुषावरी दुसरिया दृष्टी जया करीती आवडिया. पतिता घरी जन्म पावोनिया. दुःखे सदा दारिद्र्य भोगती. दुःखे सदा दारिद्र्य भोगिती. पुरुष येता बाहेरुनी सम्मुख जावे भामिनी. उदके पाद प्रक्षालुनी विंझणा वारी जे श्रमहार. पाद संवाहन भक्तीसी मृदु वाक्य बोली जे पतीसी. पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती. काय देती माता पिता नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता. इह पराची जोडी देता पुरुष नारीचा देवजाण. गुरुदेव तीर्थे समस्ती सर्व जाणवा आपुला पती.
ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती पतिव्रता त्याची जाणा. जीव असता शरीरासी पवित्र होय समजतांसी. जीव जाता क्षणे कैसी कदा प्रेता ना तळती. तैसा पती प्राण आपला पती नसता अशुची तिला. या कारणे पतीच सकळा प्राण आपुला जाणावा. पती नसता स्त्रियेसी सर्व अमंगळ परियेसी. विधवा म्हणजे प्रेतासरसी अपत्य नसता अधिक जाण. ग्रामास जाता परियेसी विधवा भेटता सम्मुखेसी. मरण सांगे सत्य त्यासी पुत्रासी अशुभ नव्हे जाणा. माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकून करी. पुत्राविण विधवा नारी नमन तिसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण. तिचा हो का शाप मरण तिसी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता बर्वे पुरुषा सवे जाता. सर्व वैभव देहा सहिता केवी जाई परियेसा. चंद्रा सवे चांदणी जैसी मेघा सवे वीज कैसी. मावळता सवेची जातसे पती सवे तैसे जावे. सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्म श्रुतींचे वचन. पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झालियावरी सहगमना जाता हे नारी. एक एक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य. पापी पुरुष असेल जाण तयासी आले जरी मरण. यमदूत नेती बांधून नरका प्रती परियेसा. पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी. जैसी सर्पासी नेत घारी तैसी पती ते स्वर्गाने. सहगमन केलियावरी पाहुनी यमदूत पळती दुरी. पतीसी सोडोनी सत्वरी जाती यमदूत आपुले पुरासी. पतिव्रता शिरोमणी बैसाविती विमानी. पावविती स्वर्ग भुवनी देवांगना ओवाळिती. यमदूत त्वरे पळती काळाची न चाले ख्याती. पतिव्रता देखताची चित्ती भय वाटे म्हणताती. सूर्य भीतो देखून तियेसी तपतो तेजे मंदेसी. अग्नी भिवनी शांतीसी उष्णतीसी होऊ न शके. नक्षत्रे भीती पाहता तियेसी आपुले स्थान घेईल ऐसी. जाय स्वर्ग भुवनासी पती सहित परियेसा. येणे परी स्वर्ग भुवनी जाय नारी संतोषुनी. आपुले पतीस घेऊनी राहे स्वर्गी निरंतर. 3 कोटी रोम तिसी स्वदेह देता अग्नीसी. त्यांची फळे असती कैशी एक चित्ते ऐकावे. एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी. पुरुषा सवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे. ऐसे पुण्य सहगमनासी कन्या भावी ऐशी वंशी. 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते. धन्य तिची माता पिता 21 कुळे उद्धरिता. धन्य पुरुष वंश ख्याता 42 उद्धरिले. ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रतेच्या संगतीसी. आणि कसांगेन विस्तारेसी देवगुरु म्हणत असे. असेल नारी दुराचारी अथवा व्यभिचार कर्म करी. त्याचे फळ अति घोरी एक चित्ते परियेसा. उभय कुळे 42 जरी असतील स्वर्गास. त्यासी घेऊन नरकास प्रेमे जाय परियेसा. अंगावरी रोम किती तितुकी कोटी वर्षे ख्याती. नरकामध्ये पचे निरुती तिचे फळ ऐसे असे. भूमी देवी ऐसे म्हणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे. आपणावरी चालता क्षणे पुनीत मी म्हणत असे. सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपली किरणे ज्योती. जरी पतिव्रते वरी पडती तरी आपण पावन होऊ. वायू आणि वरुण पतिव्रतेचिया स्पर्शा कारणे पावन होऊ म्हणून. स्पर्शे पुनीत होती ते. घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती. जिचेनी वंश उद्धरती तैसी स्त्री असावी की. ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्वता. करावे सुकृत जन्मशता तरीच लाभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती लाधे लोका. पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभे जना. ज्याचे घरी नाही सती पुण्य त्यासी काही न घडती. यज्ञादी कर्मे ख्याती सती असता होती जाण. सती नसे ज्याचे घरी
त्यासी अरण्य नाही दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तोची जाणा, ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य होय तयासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी, स्त्रिये वीण असेल नर, तयासी न साधे कर्माचार, कर्महीन देव पितर, कर्मार्ह नव्हे कदा, पुण्य जोडे गंगा स्नानी, त्याहुनी पतिव्रता दर्शनी, महापापी होय पावन, सप्त जन्म पुनीत, पतिव्रतेचे आचार, सांगे पतिव्रतेसी योगेश्वर, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे बृहस्पती देवगुरु, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्यराशी, ऐकता पावती सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्र अमृत, पतिव्रता निरूपण विख्यात, ऐकता होय पुनीत, जे जे चिंतिले पाविजे, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने, श्री सिद्ध नामधारक संवादे, पतिव्रताख्यानम नाम 31 अध्यायः, श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देवा बृहस्पती, सहगमनी फळश्रुती, येणे परी निरोपिली. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तराज मूर्ती, ओवाळीते प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती, ओवाळीते प्रेमे आरती, ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार, श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ त्रिऋषीचा, धरिला वेश असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा, कंठी कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामध्ये आयुध बहुत वरुनी, तेणे भक्तांचे क्लेश हरुनी, त्यासी करुणी नमन अधशमन, होईल रिपुदमन गमन असे त्रैलोक्यावरती, ओवाळीते प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती, ओवाळीते प्रेमे आरती. गाणगा पुरी वस्ती ज्यांची, प्रीती अवदुंबर छायेची, भीमा अमरजा संगमाची, भक्ती असे बहुत सुशिष्यांची, वाटदा उनिया योगाची, ठेव दे तसे निज भक्तीची, काशी क्षेत्री स्नान करीतो, करविरी भिक्षेला जातो, माहुरी निद्रेला वरितो, तरतरीत छाटी झरझरीत नेत्र, गरगरीत शोभतो, त्रिशूळ जया हाती, ओवाळीते प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती, ओवाळीते प्रेमे आरती. अवधूत स्वामी सुखानंदा, ओवाळीते सौख्य कंदा, तारिहा दास रुदन कंदा, सोडवी विषय मोह छंदा, आले शरण त्रिनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मा नंदा, चुकवी 84चा फेरा, चुकवी 84चा फेरा, घालिती षडरिपु मज घेरा, घालिती षडरिपु मज घेरा, गांजिती पुत्र पौत्र दारा, वदवी भजनमुखी तव पूजन करीतसे सुजन, तयांचे बलवंतावरती, ओवाळीते प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज
देवाचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची संगमा. तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनिवर योगी समाधी न ये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची न कळही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता. जय देव जय सद्गुरु दत्ता. जय देव जय सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त ये बोनिया उभा ठाकला. दत्त ये ओनिया उभा ठाकला. दत्त ये ओनिया उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव 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 जय सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण. एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता. आरती ओवाळीता हरसी भव चिंता. मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं. षड्गुण पारावारं दुर्जन संहारं. भक्तप्रिय दातारं कल्पित परिवारं. मुनिजन मानसहारं निगमोगम सारं. जय देव वंदे गुरुचरितं. कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं. नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यं. पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं. त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं. काण्डत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं. कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं. पठनामृत रसधारं भवभय परिहारं. पठनामृत रसधारं भवभय परिहारं. अगाध श्री गुरुचरणं भूइच्छातरणं. ज्ञानामृत रसभरणं जडजीवोद्धरणं. भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं. निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं. श्री गुरु करुणा कृत्यं सिद्धेश्वर गीतं. शारदा गंगाधुर सुतमथितं नवनीतं. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं. त्वद्गत शेष वांछित सुख हरिहर चित्तं. जय देव वंदे गुरुचरितं. कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. यदक्षर पदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदु मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व 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 परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे. ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव. त्वमेव बंधु सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा. करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं
जानकी नायकं रामचंद्रं भजेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम गुरवे नमः.